गुड मॉर्निंग चिल्ड्रन, कैसे हैं आप। चलिए आज हम आपके लिए लेकर आए हैं मराठी पेज नंबर 7 क्लास 3 मराठी बालभारती इयत्ता 3। तो प्यारे बच्चों, अपनी किताब निकालिए। मुलांनो, आपली पुस्तक काढा आणि पेज नंबर 7 हा काढा। पेज नंबर 7 मध्ये गोष्ट आहे। गोष्टीचं नाव आहे तिसरी गोष्ट, गोष्ट तेनाली रामची। गला ओकार, गो अर्धा श ट, गोष्ट। तला मात्रा ते, नला काना ना, लला इकार ली, रला काना रा, म चला इकार ची, तेनाली रामची। गोष्ट तेनाली रामची। महाराज, म होला काना हा, रला काना रा, ज, महाराज। कृष्ण, क त्याला जोडलेला आहे र, क्र अर्धा श, कृष्ण अर्धा शला जोडलेला आहे न, कृष्ण। दला मात्रा देव, रला काना राय, देव राय, कृष्ण देव राय। महाराष्ट्राचं नाव काय आहे? कृष्ण देवराय। हे न्याय, अर्धा न, यला काना या, य, न्याय। रस्व इकार, पला र जोडलेला, प्रिय, न्याय प्रिय। रला काना रा, जला मात्रा जे, राजे। हला ओकार, हो, तला मात्रा ते, होते। पूर्णविराम। महाराज कृष्णदेवराय हे न्यायप्रिय राजे होते। तला मात्रा ते, अलकाना आ, प अर्धा ल, यलकाना या, आपल्या। पला र जोडलेला आहे, तिरपा र, पर, प्र, जला मात्रा जे, चला दीर्घ इकार ची, प्रजेची। कला काना का, अड, जला इकार जी, काळजी। घला मात्रा घेत, घेत। असत, असत। पूर्णविराम। पला तिरपी रेषेवाला र, प्र, जला मात्रा जे, चला मात्रा चे, प्रजेचे। सला रस्व उकार, सुख, सुख। तर वाचा, ते आपल्या प्रजेची काळजी घेत असत। प्रजेचे सुख दुःख, दला उकार, दुःख, दुःख। जला काना जा, नला उकार नू, न, जाणून। घला मात्रा घे, अर्धा न, यला काना या, घेण्या। क रला रस्व इकार री, तला काना ता, करिता, घेण्या करिता। तला मात्रा ते, नला मात्रा ने, ह, मला इकार मी, नेहमी। दक्ष, दाक्ष, असत, असत। पूर्णविराम। स अर्धा त, य, सत्य। जला काना जा, नला उकार नू, न, जाणून। घला मात्रा घे, अर्धा न, यला काना या, सला काना सा, ठला दीर्घ इकार ठी, घेण्यासाठी। तला मात्रा ते, नला मात्रा ने, ह,
मला इकार मी, नेहमी. उ अर्धा त, सला ह्रस्व उकार सुक, उत्सुक. असत असत, पूर्णविराम. क धला इकार धी, कधी. क धला दीर्घ इकार धी, कधी कधी. तर तर, म हलकाना हार, लकाना राज, महाराज. तेनाली रामला, तेनाली रामला. असे. प्रश्न, प्र अर्धाश न, प्रश्न. वला ह्रस्व इकार वी, चलकाना चा, रत रत, विचारत. असत असत, कला दीर्घ इकार की, अर्धात यलकाना या, अनुस्वार चला इकार ची, त्यांची. उत्तरे, उ अर्धात पूर्णत, उत्त, रला मात्रा रे, उत्तरे. दला मात्रा दे, नला मात्रा ने, देने. तला मात्रा ते, नलकाना ना, लला दीर्घ इकार ली, रलकाना रा, म ललकाना ला, हला दीर्घ इकार ही. तेनाली रामला ही. अवघड, आवघड घड, अवघड. हला ओकार होत, होत. असे, पूर्णविराम. तरी देखील, तेनालीराम अगदी प्रामाणिकपणे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असे. एके दिवशी महाराज तेनालीराम सोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. अचानक त्यांनी तेनालीरामला विचारले, तेनाली, सर्वांत श्रेष्ठ माणूस कोण आहे? तेनालीराम तत्परतेने म्हणाला, महाराज, या महान राज्याचे आपणच शासक आहात, म्हणून आपणच सर्वश्रेष्ठ आहात. माझ्याहून श्रेष्ठ काय आहे? तेनाली महाराजांनी तेनालीरामला प्रश्न विचारला. तेनालीराम यावर विचारपूर्वक म्हणाला, या प्रश्नांचं उत्तर मी नंतर देईन. घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. जाता जाता त्यांना एक
शेतकरी दिसला. मुलांनो, माझ्या मागे तुम्ही पण म्हणा. वाचा. विहीर खोदण्यात तो इतका मग्न झाला होता की त्याचे राजाकडे लक्षही गेले नाही. तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षाही महान आहे. ते कसं? आश्चर्यचकित लकाना आ अर्धा च रफाराचा र य आश्चर्य च कला रस्वैकार कीत आश्चर्यचकित होत महाराजांनी विचारले. त्यावर तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी गरीब आहे. तो फक्त स्वतःच्या हिताचा विचार करत नाही, तर गावातील सर्वांच्या हिताचा विचार करत आहे. तो फक्त स्वतःसाठी नव्हे, न अर्धा व हला मात्रा हे नव्हे, तर सर्वांसाठी. हा आहे रफाराचा र आणि अनुस्वार सर सार वलकाना वा अनुस्वार सर्वा सलकाना साठ लायकाठी सर्वांसाठी. विहीर बघा, दोन इकार आले असता पहिला विकार हा ऱ्हस्वच असतो कधीही, आणि त्याच्यानंतर आलेला इकार हा दीर्घच असतो. लिहिताना मुलं हे आपण बाळांनो शिकून घ्या. विहीर खोदत खला ओकार खोदत दत खोदत सर्वांच्या. इथे पण रफाराचा र आलेला आहे. मुलांनो, याला आपण पाठ करून घ्या. हा रफाराचा र आहे. सच्या नंतर हा रला वाचला पाहिजे. सर सर वलकाना वा अनुस्वार सर्वां अर्धा च यलकाना या सर्वांच्या हिताचा विचार करत आहे. तो फक्त स्वतःसाठी नव्हे, तर सर्वांसाठी विहीर खोदत आहे. व्यक्ती अर्धा व
त्याला जोडलेला आहे पूर्ण य व व्य व्य आणि अर्धा क, तला इकार ती, व्यक्ती, स्वतःचं, हित, बाजूला, सारून, दुसऱ्यांच्या. बघा हे मधला आडव्या रेषीवाला र आलेला आहे, हा पण र आहे. दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या हिताचा विचार करते. मुलांनो, हा आपण पाठ करायला पाहिजे. हा आडवी रेषीवाला र, हा दोघांमध्ये हा येत असतो. स आणि यच्या मध्ये आला आणि हा आडवा असा आडवी रेषवाला आहे, याला म्हणतात आडवी रेषवाला र. दुसऱ्यांच्या हिताचा विचार करते, तीच सर्व. बघा हा रफाराचा र व सर्व सर्व. श्रेष्ठ हा आहे श्र, श्रला मात्रा श्रे, अर्धा श ठ, षटकोनचा श आणि हे पूर्ण ठ. श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असते. तर मुलांनो, आपण पुढच्या पानावर जाऊया. चला. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न. वला रस्व इकार अवी, चला मात्रा चा, र म, अर्धा ग. काय केलेलं आहे ते? अर्धा ग, त्याला जोडलेला आहे न, तर झाला मग्न, विचारमग्न झाले. तेनालीरामचे म्हणणे त्यांना पूर्णपणे पटले होते. प्रजेच्या भल्यासाठी आपल्याला आणखी काय काय करता येईल याबद्दल महाराज विचार करू लागले. हा नवीन विचार घेऊन महाराज नेहमीप्रमाणे तेनालीरामसोबत पुढे जाऊ लागले. हे आहेत महाराज, हे आहे तेनालीराम. दोघेजण जात आहेत आणि इकडे बघा, हा आहे शेतकरी जो लोकांसाठी विहीर खोदत आहे. तो स्वतःसाठी नव्हे तर सर्वांच्या हिताचा काम करत आहे. तर मुलांनो, हा धडा आपण कसा वाचावा मी तुम्हाला वाचवून दाखवते, तुम्ही ध्यानपूर्वक ऐका. पाठ क्रमांक 3, गोष्ट तेनालीरामची. महाराज कृष्णदेवराय हे न्यायप्रिय राजे होते. ते आपल्या प्रजेची काळजी घेत असत. प्रजेचे सुख दुःख जाणून घेण्याकरिता ते नेहमी दक्ष असत. सत्य जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असत. कधी कधी
तर महाराज तेनालीरामला असे प्रश्न विचारत असत की त्यांची उत्तरे देणे तेनालीरामलाही अवघड होत असे. तरी देखील तेनालीराम अगदी प्रामाणिकपणे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असे. एके दिवशी महाराज तेनालीराम सोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. अचानक त्यांनी तेनालीरामला विचारले, तेनाली, सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? तेनालीराम तत्परतेने म्हणाला, महाराज, या महान राज्याचे आपणच शासक आहात, म्हणून आपणच सर्वश्रेष्ठ आहात. माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? महाराजांनी तेनालीरामला प्रश्न विचारला. तेनालीराम यावर विचारपूर्वक म्हणाला, या प्रश्नांचं उत्तर मी नंतर देईन. घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. विहीर खोदण्यात तो इतका मग्न झाला होता की त्याचे राजाकडे लक्षही गेले नाही. तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षाही महान आहे. ते कसं? आश्चर्यचकित होत महाराजांनी विचारले. त्यावर तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी गरीब आहे. तो फक्त स्वतःच्या हिताचा विचार करत नाही, तर गावातील सर्वांच्या हिताचा विचार करत आहे. तो फक्त स्वतःसाठी नव्हे, तर सर्वांसाठी विहीर खोदत आहे. जी व्यक्ती स्वतःचं हित बाजूला सारून दुसऱ्यांच्या हिताचा विचार करते, तीच सर्वश्रेष्ठ असते. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. तेनालीरामचे म्हणणे त्यांना पूर्णपणे पटले होते. प्रजेच्या भल्यासाठी आपल्याला आणखी काय काय करता येईल याबद्दल महाराज विचार करू लागले. हा नवीन विचार घेऊन महाराज नेहमीप्रमाणे तेनालीराम सोबत पुढे जाऊ लागले. तर बाळांनो, यानंतर येते प्रश्न उत्तरांची व्हिडिओ. तर यानंतर या धड्याची प्रश्नांची उत्तरे आपण शिकूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग घेऊन. बाय.